कसं आहे ना, आपण अनेक भावभावनांनी भरून असतो, स्वप्न रंगवत असतो, पण एका क्षणात रंगवलेल्या स्वप्नाची राख रांगोळी होते. ते आपल्या डोळ्यापुढे पाहावे लागते. हे किती दुःखद होत असेल. पण मला एक गोष्ट नेहमी उमेद देत असते, ती म्हणजे चिमणी. चिमणी दरवर्षी काय करते हो, कुठेतरी झाडाच्या एका फांदीला आपलं घरटं बांधते आणि तिच्यात राहत असते. पण एखाद्या वेळी चुकून किंवा चूकभुलीने एखादा माणूस तो घरटे उद्ध्वस्त करतो किंवा एखादा पक्षी चिमणीचे घरटे मोडून टाकतो, त्यावेळी ती चिमणी काय करते, ती परत त्याच जागेत येते, घर शोधते, घर भेटत नाही, घिरट्या घालते, घिरट्या घालते, घिरट्या घालते आणि निघून जाते. याने ती नाउमेद होत नाही किंवा ती जगण्याचं स्वप्न सोडत नाही, भविष्य सोडत नाही. चिमणी मात्र नंतरनं पुन्हा प्रयत्न करते आणि पुन्हा घर तयार करते. मला ही गोष्ट नेहमीच उमेद देते की एखाद्याच्या डोळ्यापुढे जर एखाद्याचं आयुष्यभर कष्ट करून बांधलेलं घरटं जर लोक ठेवत नसतील, एखादा मोठा पक्षी येऊन त्याला उद्ध्वस्त करत असेल, तेव्हा ती चिमणी नाउमेद होऊन लढणं सोडत नाही. कारण ती जगण्यासाठी जन्मली आहे हे तिला माहिती असतं आणि ती जगण्यासाठी पुन्हा प्रयत्न करते, पुन्हा घरटं बांधते आणि पुन्हा त्याच जीविताने, त्याच उमेदीने ती त्या घरट्यात राहते. पुन्हा आणि कोणता तरी पक्षी, कोणता तरी माणूस ती घरटी मोडतो, परत चिमणीचं चक्र चालू असतं. हे तिला वारंवार करावं लागतं, तरी पण ती जगण्याची उमेद सोडत नाही. म्हणून माणसाचं हे तसंच आहे. हे जे चिमणीच्या बाबतीत घरट्याबद्दल घडतं, ते माणसाच्या आयुष्यात त्याच्या कार्याशी निगडीत असतं, त्याच्या प्रेमाशी निगडीत असतं, त्याच्या भावभावनाशी निगडीत असतं. अनेक वेळा आपण रंगवलेलं स्वप्न आपल्या डोळ्यापुढे उद्ध्वस्त होतं, तरी पण आपण जगण्याची उमेद सोडायची नसते. त्या चिमणीच्या घरट्याप्रमाणे परत नवीन स्वप्नाची निर्मिती करायचं, परत लढायचं, परत उठायचं आणि परत जगणं प्रारंभ करायचं.